क्षेत्र निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। विद्यापीठांच्या दर्जाबाबतच्या जागतिक क्रमवारीत भारतीय विद्यापीठांच्या कामगिरीमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे। या मानांकनामध्ये जागतिक सर्वोत्कृष्ट विद्यापीठांमध्ये भारतातल्या 54 विद्यापीठांना स्थान मिळाले। या कामगिरीमुळे भारत या यादीमध्ये जागतिक स्तरावर चौथ्या स्थानी असून आता भारतीय विद्यापीठं केवळ अमेरिका, इंग्लंड आणि चीनमधील विद्यापीठांच्या मागे आहेत। या कामगिरीमुळे भारतीय विद्यापीठांचा जागतिक उच्च शिक्षणातील वाढलेला दर्जा अधोरेखित झाला आहे। गेल्या वर्षी 46 भारतीय विद्यापीठांचा या मानांकनांमध्ये समावेश करण्यात आला होता। दिल्लीतल्या भारतीय तंत्रज्ञान संस्था IITनं यावर्षी सर्वोच्च मानांकित भारतीय संस्था म्हणून नाव नोंदवलं असून तिचा आंतरराष्ट्रीय मानांकन 150 वरून 123 वर पोहोचला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कामगिरीबद्दल भारतीय शिक्षण तज्ञ आणि अभ्यासकांचं अभिनंदन केलं आहे। सरकारनं केलेल्या शैक्षणिक सुधारणा, विशेषतः नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करत या क्षेत्रातल्या सर्वांनी अमूल्य योगदान दिलं आहे। भारतीय तरुणाईच्या लाभाकरता संशोधन आणि नवोन्मेषाला आणखी प्रोत्साहन देण्याकरता सरकार कटिबद्ध असल्याचं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे। भारताचं जागतिक स्तरावर चौथ्या स्थानी येणं अभिमानास्पद आहे। संशोधन, नवोन्मेष आणि आंतरराष्ट्रीयकरण यावर सरकार पुढेही भर देत राहील असा विश्वास केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केला आहे। काँग्रेसचे अध्यक्ष आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल